नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण रोज नवीन वेगळाच विषय असतो. आज सुद्धा आपल्या आरोग्याशी निगडीत म्हणजे ज्या गोष्टी, आज दिवाळीचा आता सीझन आलेला आहे, त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात खावा हा बनावट असतो. त्याच्यानंतर गावरान तूप सुद्धा बनावट असतं. तर हे कसे ओळखायचे, ह्याच्या काही साध्या ट्रिक्स आहेत, म्हणजे साधी पद्धत आहे जे तुम्ही घरी सुद्धा सहजासहजी ओळखू शकता. तर त्याच विषयी आपण आज बोलणार आहे. तर जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करत जावा, म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा आपला मेसेज हा पोहोचेल. तर चला पाहूया आपण. सर्वात जास्त या दिवाळीमध्ये, म्हणजे दिवाळीच्या सणामध्ये जास्त उपयोग होतो तो खाव्याचा आणि तुपाचा. त्याच्याशिवाय कुठलेही पदार्थ बनत नाही. तर प्रामुख्याने गावरान तूप हे कसं ओळखायचं? तर गावरान तूप हे ओळखण्याच्या पद्धती अशा आहेत की त्याची तुम्ही पहिली टेस्ट करू शकता, जळण्याची. गावरान तूप थोडंसं घ्यायचंय, त्याला पेटवायचंय, तर निखळपणे ते जळत राहतं, कुठलाही काळा धूर वगैरे येत नाही. पण त्याच ऐवजी जर हे तूप बनावटी असेल तर त्याचा काळा धूर येतो आणि त्याचा जळकट असा वास येतो. आता मित्रांनो, हे दोन्ही खवा आणि तूप या दोन्हीच्याही याच पद्धती आहेत ओळखण्याच्या. त्याच्यामुळे मी तुपाचं जरी नाव घेतलं तरी तुम्ही समजून घ्या की ते खाव्याचं पण आहे. तेच गोष्टी आहेत ओळखायच्या. तर दुसरी टेस्ट आहे ती ती आहे म्हणजे पाण्याची टेस्ट. तुम्ही जर एक ग्लास भर पाणी घेतलं आणि थंड पाणी घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचंय. जर तूप हे शुद्ध असेल तर ते पूर्ण खाली जाऊन बसतं, आणि जर तूप हे बनावट असेल, म्हणजे त्याच्यात जर वनस्पती तेल वगैरे मिक्स असेल, तर ते पाण्यावरती तरंगते. खाव्याचं सुद्धा तेच आहे. आता तिसरी गोष्ट, तुम्ही याची फ्रीजची टेस्ट करू शकता. म्हणजे एक काचेची बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये समजा 100 ml ची अशी बॉटल घेतली आणि त्याच्यामध्ये पूर्ण तूप भरा आणि ते फ्रीजमध्ये ठेवा. ते ज्यावेळी गोठेल त्यावेळी ते म्हणजे पूर्ण गोठलं जातं. म्हणजे ती बॉटल जी आहे, जिथे कुठेही थर वगैरे अशा वेगळे वेगळे तुम्हाला दिसणार नाहीत, तर ते एक संघ असं घोटतं. पण जर तेच बनावट असेल तर त्याच्या रेषा रेषा आणि खाली बॉटलच्या तळाशी पांढरं असं दिसतं आणि त्याचे थर दिसतात असे बॉटलमध्ये. म्हणजे त्यानेही तुम्ही ओळखू शकता की हे तूप खरं आहे की खोटं आहे. त्याच्यानंतर तुम्ही आयोडीनची पण टेस्ट करू शकता. आता आयोडीनची टेस्ट म्हणजे काय, की याच्यात काय करायचं की तुपात 2-3-4 थेंब, जे मेडिकलमध्ये आयोडीन मिळतं, आपण जखमेला लावतो ते, त्याचे थेंब टाकायचे. जर त्याचा निळा रंग झाला तर समजायचं याच्यामध्ये वनस्पती तेल किंवा स्टार्च. आता स्टार्च हा काय प्रकार आहे तुम्हाला सांगतो मी. स्टार्च म्हणजे काय असतं, की स्टार्च मध्ये बघा, बटाट्याचा वापर केला जातो, तांदूळ असतं, गहू असतो, मका असते आणि रताळ असते. तर ह्यांची जी पावडर आहे ती चवरहित असते आणि पाण्यात न विरघळणारी असते. म्हणून बऱ्याच कंपन्या जे स्वस्त तूप देतात, मी तर असा सल्ला देईल की तुम्ही हे तूप घरीच बनवावं, आणि तूप बनवण्याची पद्धत पण मी तुम्हाला पुढे सांगतोच. तर हेच जे स्टार्च आहे हे त्याच्यात मिसळलं, असे जर त्याच्यात स्टार आणि वनस्पती तेल जर मिक्स असेल तर त्याचा रंग निळा होतो. तुम्ही समजून जायचं हे बनावट तूप आहे, मग कुठल्याही कंपनीचं असो. त्याच्यानंतर तुम्ही कागदावर टेस्ट करू शकता. याचा एक छोटासा पांढरा कागद घ्यायचा आणि त्याच्यावरती गावरान तुपाचा एक थेंब टाकायचा. थोड्या वेळाने तो कोरडा फडफडीत सुकून जातो, तेलकटपणा राहत नाही. पण तेच जर बनावट असेल तर त्याच्यावरती तेलकटपणा राहतो आणि ओलसरपणा राहतो. आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर गावरान तुपाची तुम्हाला पाहिजे असेल तर ती म्हणजे चव आणि सुगंधावरून सुद्धा तुम्ही गावरान तूप ओळखू शकता. गावरान तुपाचं कसं आहे की गावरान तुपाचा वास हा गोडसर, दुधासारखा, नैसर्गिक, हलकासा असा त्याचा वास येतो. पण जर त्यातच जर उग्र आणि काही जर मिक्स केलं असेल तर त्याचा कृत्रिम असा वास येतो. आणि आज सर्रासपणे तुपामध्ये म्हणजे बरीच जी भेसळ केली जाते दाणेदार दाखवण्यासाठी. आता तुम्ही बघत असाल दाणेदार तुपाच्या टीव्हीला वगैरे ऍडव्हर्टाईज असतात, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं की बटाटा उकडून घेतला जातो आणि त्याचा रंगही हलकासा पिवळसर असतो. आता बघा, तुपात कलर कसे असतात, 2 कलर असतात. एक गावरान गाईचं तूप म्हणजे फिक्कट पिवळसर, आणि जे म्हशीचं तूप जे असतं ते पांढरट असतं. तर त्याच्यामुळं बरीचशी लोक पसंती देतात की गाईच्या तुपाला.
कारण गाईच्या तुपाला आयुर्वेदामध्ये अमृताचा उल्लेख केलेला आहे आणि ते म्हणजे तुमच्या शरीरातील उष्णता बाहेर काढतं, मेंदूसाठी सगळं चांगलं असतं, शरीराची पचन क्रिया सुद्धा ते चांगली करतं. म्हणजे तुपाला आयुर्वेदामध्ये अमृतच म्हटलेलं आहे. तर ते बटाटा काय करतात मित्रांनो, एकदम असं त्याला बारीक वगैरे करून एकदम असं दाणेदार. तर तुम्हाला माहिती आहे बनावट तर नोटा छापतात लोक, म्हणलं याच्यावर तर काही विशेष नाही तुपात. तर ते बनावट करून त्याच्यात मिक्स केलं जातं ते दाणेदार दिसण्यासाठी. आणि ती जी स्टार्चची पावडर असते ती आपल्याला कधीही ओळखता येत नाही. तर मी ज्या ह्या ट्रिक सांगितल्यात ह्या तुम्ही स्वतः खरोखर करून पहा. म्हणजे तुम्ही आता बघा, आपण बरेच लोक म्हणतो की इथं घरगुती आहे, इथं गिर गाईचं तूप आहे. परंतु हे तूप ज्यावेळी तुम्ही घ्याल, थोडंसं घ्या, अगोदर 100 ग्रॅम घ्या, त्याला टेस्ट करा. मग तुमच्या लक्षात येईल आपल्याला 1 किलो घ्यायचंय, 2 किलो घ्यायचंय का, खरंच याचा रेट एवढा आहे. आज ऑन एन ॲव्हरेज मार्केटमध्ये म्हणजे दुकानात बाजारपेठात तुपाचे जे रेट आहेत 1 किलोचे किती आहेत? 700 रुपये, 750 रुपये, कुठलंही असू द्या. बरेच ब्रँड आहेत, चितळे आहे, गोविंद आहे, त्यानंतर गोवर्धन आहे, सोनाई आहे, बऱ्याच प्रकारचे तूप आहेत. आणि जे स्वस्त तूप असतात त्याच्यामध्ये तर निश्चितच तुम्हाला सांगतो मी, वनस्पती तेलाचा आणि टार्चचा 100% वापर केलेला असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याची जी पद्धत आहे बनवण्याची, आपण म्हणजे प्राचीन कालापासून जी पाहत आहोत. कारण ज्यावेळी हे बल्कमध्ये कंपन्यात बनतं त्यावेळी त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह आणि बऱ्याच काही गोष्टी, टार्च वगैरे ऍड केलं जातं. परंतु इथे काय होतं की ज्यावेळी तुम्ही नॅचरली घरी बनवतात, म्हणजे दुधाला दही लावता, त्याच्यापासून लोणी काढता आणि ते मंद आचेवरती तुम्ही त्याला तापवता, त्यावेळी जे तूप तयार होतं ते खूप आयुर्वेदिक आणि लक्षणीय त्याचे फायदे असतात. संपूर्ण शरीराला त्याचे भरपूर भरपूर फायदे असतात. त्याच्यामुळं मित्रांनो, या दिवाळीच्या सणामध्ये विशेषतः बऱ्याच वेळेस तुम्ही बाहेरून मिठाई आणत असाल, तर त्या बाहेरून मिठाया जास्त आणणं, किंवा हे बघा, कुठल्याही तुम्हाला सांगतो मी की जे दूध येते आणि जे तूप बनते त्याच्यात खूप मोठी तफावत आहे. म्हणजे तुम्ही जर 100 लिटर हे घेतलं, दूध घेतलं, तर त्याचा 20-25 किलो लोणी होईल. मग त्याचं तूप किती होईल तुम्ही विचार करा. त्याच्यामुळं शक्यतो तुम्ही जेही काही पदार्थ बनवाल ते तुम्ही स्वतः घरी बनवलेल्या तुपापासून बनवू शकता. आणि साधारण मी तुम्हाला त्याचा गुणधर्म सांगितला आणि तुम्ही पाहून चवेवरून सुद्धा ओळखू शकता की त्याची चव कशी असते. नॅचरली चव असते, दुधासारखी लागते शुद्ध तुपाची चव, आणि फिक्कट असा कलर असतो. तर चला मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये तुम्ही नक्की लिहायचंय. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही ज्यावेळी सबस्क्राईब करता त्यावेळी काय होतं की एक असा उत्साह निर्माण होतो की आपण आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी नवनवीन व्हिडिओ शोधून त्यांच्यापर्यंत जी माहिती पोहोचवता येईल, ते एक म्हणजे खूप मोठं असं एक तुमचं योगदान ठरतं आमच्यासाठी की बा चला आपण आज कुठला तरी एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. कारण तुम्ही बघा, युट्यूबला कसं एक लाईनचे व्हिडिओ असले ना तर त्याला व्ह्यू जातात. तुम्ही माझे व्हिडिओ बघा 10-15, म्हणजे बऱ्याच वेळा चांगल्या चांगल्या माहितीला सुद्धा कधी कधी व्हिडिओ मार खातात. पण आपलं टार्गेट ते नाहीच आहे. आपलं टार्गेट आहे की आपली जी युट्यूबची फॅमिली आहे त्यांच्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त माहितीचे व्हिडिओ, तेही वेगवेगळ्या फील्ड मधले. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तूप खाताय, खावा खाताय, या दोन्हीच्याही टेस्ट मी ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही करून पाहू शकता. तुमच्या स्वतःच्याच लक्षात येईल. जर तुम्हाला गुलाबजाम करायचे असतील तर तुमच्या स्वतःच्या लक्षात येईल. खाव्याची टेस्ट करून पहा. थंड पाण्यामध्ये तो जर खाली गेला तर ओरिजिनल आहे असं समजायचं. हे सेम आहे, खावा आणि तूप हे सेम आहे, कारण त्याचं बेसिक दूध आहे. बेसिक दूध आहे, त्याच्यामुळे त्याच्या टेस्ट पण सेमच आहे. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.